घोडेगाव म्हैस बाजार ज्ञानेश्वर भाऊ वायरगर यांच्या दावणीवर आपण आलेलो आहोत आणि त्यांना विचारू आज त्यांच्याकडे किती माल होता. ज्ञानेश्वर भाऊ नमस्कार. हो नमस्कार दादा. किती म्हशी होत्या ज्ञानेश्वर भाऊ? आपल्याकडे 16 म्हशी होत्या दादा. आणि काय किती किती लिटरच्या होत्या? आता साऱ्या माझ्याकडे म्हशी 14, 16, 18, 20 लिटरच्या म्हशी दादा. या सगळ्या म्हशी आपल्या आहेत का? हो सगळ्या म्हशी आपल्या दादा. सोलापूरच्या जत्रासाठी दिल्या तू. सोलापूरच्या व्यापाऱ्यांनी खरेदी केल्या का? एक कटी लाटच दिली का? हो एक कटी लाटच दिली. काय दराने दिले ज्ञानेश्वर भाऊ? आता या म्हशी 1 लाख, 1.25 लाख, 1 लाख, 1 10, 21, 31 असे भावाने दिले दादा. असं का? हो. आणि दूध क्षमता किती दाखव बरं मागून. क्षमता आता यांची या म्हशीची कम से कम 16 लिटरची कॅपॅसिटी बरं का. किती? 16 लिटर दुधाची कॅपॅसिटी. हा ही दुसरी. आणि या म्हशीची ही प्युअर मुर्रा आहे. हा हा हा. हिची 14 लिटर दुधाची कॅपॅसिटी. अंगाच्या सडाच्या बोलीत आहेत ना? साडाच्या दुधाच्या बोलीत दिल्यात. आणि ही काय दराची होती? कोणची ही? हा ही मुर्रा ही स्टॉपची म्हैस आहे. हा केवढं दिली? 20,000 रुपये दिली. 21 ला. आणि जाफरी हरियाणापेक्षा स्वस्त म्हशी का घोडेगाव बाजारात? स्वस्त म्हशी दादा. हरियाणाला फसगत होऊ राहिली शेतकऱ्याची, काय सांगाल तुम्ही? आता आपल्याकडे हरियाणाला माल येतो. महाराष्ट्रातले शेतकरी आपल्याकडे आले पाहिजे. आपली एवढी इच्छा आहे बाबा. हरियाणाला जायची गरज नाही भाऊ. हरियाणाला जायची गरज नाही. हा भाऊ, हरियाणाला जाणार शेतकऱ्याला काय सांगतात? आता हरियाणाला जाणार आहे शेतकऱ्याला एक प्रॉब्लेम आहे गुण भाऊ बरं का. हा सांगा ना. आता एक असा प्रॉब्लेम आहे, ज्या म्हशी आपण हरियाणाहून आणतो हा त्या म्हशीला असं एक प्रॉब्लेम आहे का त्या म्हशीचे बच्चे मरतील. हा 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 हा. बच्चे मेल्याच्या नंतर मग त्या म्हशी चारा खात नाही, पाणी पित नाही. मग तिथले तीनची म्हणजे हरियाणाला जायची गरज नाही भाऊ. हरियाणापेक्षा टॉप क्वालिटीचा माल आपली इथे. आणि तिथले व्यापारी शेतकऱ्याला तकलीफ देतात आपल्याकडे. काही शेतकऱ्याला पैसे घेऊन माल दिला नाही. तसं आपल्या घोडेगाव बाजारात सगळ्या पावत्या बिवत्या सगळं व्यवस्थित करून देत तुम्ही. ही कितीला दिली? हा हा 1,05,000 का? आणि पुढची? ही म्हैस 1,30,000 रुपये दिली. आणि ती पुढची? ती म्हैस आता या म्हशी 1,30,000 भावाने दिल्या. शेतकरी मित्रांनो पाहू शकता, ज्ञानेश्वर भाऊ कमी वयात मोठी क्रांती घोडेगाव बाजारात यांनी केलेली. सुरेश नाना वायरगर यांची चिरंजीव आणि त्यांनी कमी व्यवसायात धंद्याला सुरुवात केल्यामुळं आणि त्यांचा व्यवसाय दर आठवड्याला 15 ते 20 म्हशी आणून ते विकतात. आणि जरी त्यांच्या नाही आवडल्या तरी ते दुसऱ्याच्या म्हशी खरेदी करून देतात आपल्याला घोडेगाव बाजारात. एकदम खात्रीशीर व्यवहार, अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावती वगैरे सगळं ते जोडून देतात. ज्यांच्या कोणत्या प्रकरणाच्या म्हशी असतात त्यांना सुद्धा ते रीतसर पावती करून देतात. कुठली अडचण नाही, कुठली बळजबरी नाही, फसवणूक नाही. दुधाची पूर्ण गॅरंटी घेतात. तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी घ्यायच्या असतील त्यांनी ज्ञानेश्वर भाऊ वायरगर यांच्याशी संपर्क करा. त्यांचा नंबर आपण स्क्रीनवर देत असतो. खात्रीशीर म्हशी खरेदी करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. मोबाईल नंबर सांगा ज्ञानेश्वर भाऊ. माझा मोबाईल नंबर 9156073302 आहे दादा. एकदम खात्रीशीर. हो एकदम खात्रीशीर. चालन शेतकरी मित्रांनो, खात्रीशीर म्हशी खरेदी करा आणि जास्तीत जास्त क्वालिटीच्या म्हशी खरेदी करा.